सोशल मीडियावर सध्या एक भावनिक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीने दाखवलेली माणुसकी अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. ट्रेनमधील हा प्रसंग पाहून अनेकांनी खरी श्रीमंती पैशात नसून मनात असते अशा भावना व्यक्त केल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार एक तरुण कामाच्या शोधात दिल्लीकडे रेल्वेने प्रवास करत होता. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याचे दिसून येत होते. दरम्यान ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे काही तृतीयपंथी व्यक्ती प्रवाशांकडून पैसे मागत होते. त्यापैकी एक तृतीयपंथी त्या तरुणाकडे गेला आणि त्याच्याकडे 100 रुपये मागितले. मात्र त्या तरुणाने अत्यंत नम्रपणे सांगितले की माझ्याकडे खरंच पैसे नाहीत. मी कामाच्या शोधात दिल्लीला चाललो आहे. नोकरी मिळाली तरच पुढचं आयुष्य उभं राहील. सुरुवातीला तृतीयपंथी व्यक्तीने त्याच्याकडे पुन्हा 100 रुपयांची मागणी केली, पण तरुणाच्या डोळ्यात आलेले अश्रू आणि त्याची असहाय्य अवस्था पाहून त्या व्यक्तीचे मन हेलावले. क्षणाचाही विलंब न लावता त्या तृतीयपंथी व्यक्तीने स्वतःच्या जवळ असलेले सर्व पैसे त्या तरुणाच्या हातात ठेवले. एवढेच नाही तर हे पैसे ठेव, तुझ्या कामी येतील, मेहनत कर आणि आयुष्यात मोठा हो, अशा शब्दात त्याला धीरही दिला. हा प्रसंग पाहून ट्रेनमधील इतर प्रवासीही भावुक झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेक जण तृतीयपंथी व्यक्तीच्या मोठ्या मनाचे कौतुक करत आहेत. समाजात अनेकदा तृतीयपंथींविषयी गैरसमज आणि पूर्वग्रह पाहायला मिळतात. मात्र या घटनेने संकटात असलेल्या अनोळखी व्यक्तीला मदतीचा हात देणारी खरी मानवता दाखवून दिलेली आहे. सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. सुरुवातीला असं वाटलं की तो तृतीयपंथी व्यक्ती त्या मुलाशी गैरप्रकारे वागत आहे, परंतु जेव्हा त्या तृतीयपंथी व्यक्तीला त्या मुलाची अवस्था समजली, तो दिल्लीला चाललेला आहे, त्याच्याकडे नोकरी नाही आणि नोकरीच्या शोधात चाललेला आहे आणि तो पैसे मागितल्यानंतर रडत असतो, हे पाहिल्यानंतर अक्षरशः तृतीयपंथी व्यक्तीने त्याच्याजवळचे सर्व 100 जे काही पैसे होते ते त्या मुलाला दिलेले आहेत. अशा प्रकारे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे. तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.